नमस्कार. लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी मनीषा जयप्रकाश. अहमदनगर महापालिकेच्या भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सांगली येथे विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी पुतळा दहन करून नोंदवला निषेध. अहमदनगर महापालिकेच्या भाजपच्या उपमहापौराने स्वच्छता विभागातील एका कर्मचाऱ्याच्या बरोबर बोलताना रागाने छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने पूर्ण महाराष्ट्रभर असंतोष पसरला आहे. त्याच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि शिवप्रेमींच्या संतापाची लाट उसळली. सांगली येथेही विविध संघटना व राजकीय पक्षांनी जोडेमार आंदोलन, पुतळा दहन आंदोलन, निषेध फेरी आदी प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस स्टेशन समोर श्रीपाद छिंदम याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले. काम या ठिकाणी शहर प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जे केलेलं आहे त्याचा सांगली शहर शिवसेनेच्या वतीने प्रथम निषेध करतो आणि या ठिकाणी या भडव्या उपमहापौराला भाजपच्या या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी आमचे शहर प्रमुख या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याच्यावर निवेदन देऊन या ठिकाणी या सांगली शहर शिवसेनेच्या वतीने अशा पद्धतीने निषेध जाहीर करतो. यावेळी बजरंग पाटील, हरिदास पडळकर, अनिल शेटे, धर्मेंद्र कोळी, प्रदीप बर्गे, मयूर घोडके, कैलास वडर, गजानन खरत आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मराठा सेवा संघ, सांगली जिल्हा मुस्लिम संघटना, संभाजी ब्रिगेड आदींनी श्रीपाद छिंदमचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि त्या आरएसएसच्या अवलादीचा आम्ही जाहीर पुतळा दहन करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे या छिंदमचं करायचं काय? यावेळी डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, राहुल पाटील, प्रदीप बर्गे, आसिफ बाबा, प्रशांत भोसले तसेच विविध पक्षातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. MIMच्या वतीनेही गांधी चौक जुने स्टेशन येथे श्रीपाद छिंदम याच्या पुतळ्यात जोडे मारो आंदोलन करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. अहमदनगर येथे भाजपचे उपमहापौर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरून मोठा गुन्हा केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर वोटिंग मिळवून सत्ता भोगणाऱ्या भाजप सरकार आज माजमध्ये चढलेले आहे. त्यांच्या माज उतरण्यासाठी आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमींच्या वतीने तिथे पुतळा दहन करण्याचे आंदोलन आम्ही घेतलो व त्यापुढे असा कुठलाही प्रकार होऊ नये व भारतातील कुठल्याही महापुरुषाची विटंबना व त्यांच्याबद्दल अपशब्द कोणी वापरू नये या पद्धतीची त्यांच्यावर शिक्षा व्हावी हीच मागणी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमींची असेल. जर त्यांच्यावर कडक कारवाई नाही झाली तर आम्ही पुढची दिशा लोकशाही मार्गाने लढू. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय भीम. जय भीम. शकील पीरजादे, इम्रान जमादार, टिपू इनामदार, आसिफ शेख, इब्राहिम मकानदार, अब्दुल रजाक तांबोळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली शहर काँग्रेसच्या वतीने देखील काँग्रेस कमिटी समोर श्रीपाद छिंदमचा पुतळा दहन करण्यात आला. शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी या निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. झालेली घटना संतापजनक असून यापुढे असा घाणेरडा आणि निंदनीय प्रकार महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता खपवून घेणार नाही. या कृत्याबद्दल भाजपने जाहीर माफी मागावी, नाही तर राज्यभर उग्र आंदोलनात प्रारंभ होईल असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल RSSचा स्वयंसेवक आणि अहमदनगर महानगरपालिकेचा भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने महाराजांच्या बद्दल जे अपशब्द वापरले ह्या कृत्याचा आम्ही सांगली काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करीत आहोत. अशा प्रकारचं वक्तव्य करून भाजपाचं विचारसरणीच ह्या वक्तव्यातून समोर आलेली आहे. ह्या पुढच्या काळामध्ये अशी वक्तव्य काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही हा इशारा आम्ही त्यांना देतो. या आंदोलनात राजन पिराळे, अभय शिरगुप्पे, बसवेश्वर सातपुते, अजित ढोले, कय्यूम पटवेगार, विपिन कदम, राजेंद्र मेथे, शिवाजी खोत, केशव आठवले, रजिया अन्सारी, डॉक्टर प्रताप भोसले, शमशाद नायकवडी, मौला अली वंटमुरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांद्रे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी देखील यावेळी निषेध व्यक्त केला आणि श्रीपाद छिंदम याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत त्या उद्गाराचा आम्ही सर्व नागरिक निषेध करतो. कारण ज्या छत्रपतींच्या बद्दल आदर आहे या महाराष्ट्रातील नागरिकांना, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेचं राज्य उभा करण्यासाठी जो अनुशासन लागू केलं त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी आहे की त्या श्रीपाद छिंदमची चौरंगा करण्याची आम्ही सर्व महाराष्ट्रातील नागरिक मागणी करत आहोत. अन्यथा त्या श्रीपाद छिंदमला नागरिकांच्या ताब्यामध्ये द्या. आम्ही त्या छिंदमचा, हरामखोर छिंदमचा चौरंगा केल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही आहे. त्या उपमहापौर श्रीपाद छिंदमचे या शासनानं चौरंगा केल्याशिवाय या राज्यातली जनता आता गप्प बसणार नाही. अशा पद्धतीनं कुणी जर महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान करणार असेल तर हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही.